कार्य असल्यावर कानाला वगैरे लावते ना एवढ्या गोळ्या माणसात त्या ठिकाणी थोडंसं सुंदर असं एकत्र मिळाले आणि दरवर्षी त्यांची सेवा ही रुजू असते आणि दरवर्षी ते हजर होतात. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मला महाराजांच्या आणि कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात होईल.
पुढचा कार्यक्रम आणि देण्याचं फिर मला दिलाय मुद्दाम हे बाबा आम्हाला काहीतरी 2 शब्द बोल आपल्याला काहीतरी गोमूत्र मारायची काही कृपा आणि पुण्यवंत म्हणल्यावर काहीतरी थोडं बहुत तरी जन्मात येऊन काय केले आणि मुदला सहित पुढे गेले जन्मात येऊन काहीतरी उभं टाका म्हणून तसं कृपया केली प्रमाण तरी आपल्याला येत नाही आपल्याला काय बोलायचं ते पण येत नाही जेवढं आपल्याला येईल तेवढं बोलायचं माणसाच्या जन्मामध्ये पुण्य असते आता पुण्यामध्ये गणना किती असते कळते का आपल्याला मग ते गणना करता करता काय करावं लागते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होय मग आता कोण करणार आहे त्याच्यामध्ये मनुष्य जन्मामध्ये येऊन पुण्य करायला पाहिजे पुण्य पुण्य पहिले बहुता दिवस भाग्य उदयाचा त्यामुळे सन्मुख तो द्यायचा संत चरणी पाव मग त्याच्याकरता आपल्याला काय करायचं पुण्य पुण्यवंत वाळे घेतात सज्जनाचे आता निवृत्ती ज्ञान शोभन मुक्ताबाई एकनाथ नव्हतं तो काय आता पुण्यवंत पण त्याचे पुण्यवंत आपण जन्मात येऊन पुण्य किती निवृत्ती त्याचे पुण्याचे आपल्याला नावं घेतलं तर नावाखाली जर आपण नाव घेतले तर त्याचंच पुण्य आपल्याला नाव घेतलं म्हणून पुण्य वाढतं मग त्याच्याने घे माझी माझा तुटी महाराव फुकटासाठी नाव घ्यायचे म्हणजे की आपल्याला सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये सगळं फुकटच असते बदली देवाला घेता नाव घेता सहजपणे नाव घेता फुकाचे सांगायचे तात्पर्य कसं आहे मोत्रा महाराजांची कृपा थोडक्यात सांगायचं चरित्र ह्या महिन्यामध्ये श्रावण मध्य पंचमीच्या दिवशी पावसाळा दिवस भरपूर घरी म्हणजे सांगायचं थोडक्यात सांगतो आता घरी असंच रात्रभर कीर्तन झाले कीर्तनामध्ये आवाज यावं लागला आणि मी अरे 20 वर्षाची गोष्ट आहे म्हणा आता ती ज्योत शिवनीची ज्योत असते चिमणीच्या ज्योतीमध्ये श्री सद्गुरू मोतीरामांची मूर्ती पटका सहित कमरा सहित हारा सहित अन्न धोतरे आणलेले मस्त आणि त्याच्यामध्ये आगीमध्ये ज्योत साक्षात आपल्याला सांगायचं तात्पर्य की तो प्रश्नशील म्हणजे काय ते भानच आहे कोणत्या वेळेच आहे मग ते काय म्हणले महाराजांना काय असेल म्हणले भागवताला काय झाले भागवताला काय झाले म्हणजे तेव्हा उजळ आमच्या आईनं उठविलं आईनं म्हणले महाराज केली भागवत कीर्तन चालायचं आहे श्रवण म्हणजे मंदिरामध्ये कीर्तन आला कीर्तन चालू झाले इकडे येण्याचा पाऊस आला रात्रभर पाऊस आणि
इकडे येण्याचं काही मेळच लागणार मग ते जाता म्हणजे आता तर भक्ती करू शकेल खायला सुद्धा इकडे येणं झालं मग ते म्हणजे महाराज काहीतरी म्हणजे तुम्हाला मग ते खूप त्याचा प्रयत्न केला हे आपल्या दवाखान्यामध्ये दवाखान्यात काहीतरी सुना म्हणे काहीतरी जेव्हा गोष्टी त्याचं काहीच झालं मग त्याचं डॉक्टरने त्याने सुद्धा ओळखलं मग नाही म्हणे काहीतरी परिस्थिती झालेली आहे काही सुख दुःखाच्या का गोष्टी नाहीत म्हणजे हे देवाच्या गोष्टी असतात मग त्याच्यासाठी ते म्हणतात भाव पाहिजे भावाशिवाय कोणत्या गोष्टी होऊ शकतात मग तिथंच भाव पाहिजे भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी विठ्ठल जय जय